भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, चतुर्थ खंड भाग तिसरा, बौद्ध जीवन मार्ग, त्यामधील पाठ 1, सत, असत आणि पाप. सत हे सत्य, असत असत्य आणि पाप अकुशल कर्म. शुभ कार्य करीत रहा. शुभ कार्य करीत रहा. अशुभ कर्मात सहयोगी बनू नका. पाप कर्म करू नका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. ते शुभ, शुभ शब्द बुद्धिस्ट शब्द आहे. शुभ म्हणते शुभ लाभ. शुभ होईल तरच लाभ होईल, अशुभ होईल तर लाभ होणार नाही. ते म्हणते ना शुभ लाभ. तर शुभ कार्य करा. शुभ कार्य करीत राहा. अशुभ कर्मात सहयोगी बनू नका. म्हणजे ते असते ना, तू कर बा मी नाही करत तरी दोष लागते. सहभागी झालं ना ते, म्हणजे मग त्याच्या हातून काहीतरी करून घेणं अशुभ कार्य, तो पण दोष लागते. म्हणजे स्वतःही अशुभ कार्य करू नये आणि दुसऱ्याला ते अशुभ कार्य करायला प्रेरितसुद्धा करू नये, असं ते त्याचा अर्थ होते. अशुभ कर्मात सहयोगी बनू नका. पाप कर्म करू नका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. आता या तीनच गोष्टी जर लक्षात ठेवल्या ना, लय मोठी गोष्ट आहे. इतका मोठा धम्म जरी नाही लक्षात राहिला तर आपण 3 गोष्टी जरी लक्षात ठेवल्या, 3 वाक्यच आहे फक्त. शुभ कार्य करीत राहा. आता हे मी वाचलं पण नाही बघा, आजच ते प्रवचनात गेला आपल्या, आहे का नाही? बघा कसं संकेत असते ते. शुभ कार्य करीत राहा, चांगलं कर्म करीत राहा. अशुभ कर्मात सहयोगी बनू नका. दुसरी गोष्ट लक्षात ठेवली. तिसरी, पाप कर्म करू नका. हेच. आणि याच्यातलं एक जरी लक्षात ठेवलं फक्त, मला चांगलंच करायचं आहे, शुभ शुभ शुभ, चांगलं करीत राहा. जिथं असं वाटते बा आपल्याला नुकसान होऊ शकते तिथं हात आवरले पाहिजे आपण. माहीत आहे, राग मोठं बेकार ते केमिकल आहे डोक्यातलं. राग केमिकल असं आहे, एक तर हानी करते किंवा स्वतःची करून घेते, 2 पैकी 1 होते बघा. राग हे केमिकल असं आहे डोक्यामध्ये आपल्या, एक तर ते कार्य करते किंवा स्वतःचा करून घेते, एक तर दुसऱ्याची हिंसा करते किंवा स्वतःची हिंसा करून घेते. म्हणून ह्या जे रागाच्या केमिकलवर आहे, असं नियंत्रण राहिलं पाहिजे. नियंत्रण, एवढं नियंत्रण राहायला पाहिजे का तिथं किती कमी तीव्रतेमध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. जे समस्या झालेली आहे ती समस्या कमी तीव्रतेमध्ये कशी निपटवता येईल याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. असं मी एक वेळा मुंबईला केलं होतं, बॉम्बेला फिरायला गेलो होतो आम्ही, असा बॉम्ब गोंगाटा. तर तिथं थोडासा वाद झाला होता. आता तिथं चर्चा चालू होती का ते बा ते आपलं चैत्यस्तूप होता, चैत्यस्तूप लेण्याचा भाग होता. चैत्यस्तूपला ते थोडंसं त्याला पिंड तयार करण्यात आलं होतं त्याचं. तर ते एक जण म्हणे का हे म्हणे चैत्यस्तूप आहे म्हणे, चर्चा चालू होती. तिथून वाद पेटला होता. तर मग मी तो वाद कमी तीव्रतेमध्ये पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व करून टाकली होती. असं ते हे करू. तर कुठं ते कमी तीव्रतेमध्ये असं जे काही वाद होत असते त्याला काही सॉल्व करा. शुभ कार्य करीत राहा. अशुभ कर्मात सहयोगी बनू नका. पाप कर्म करू नका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. माणसाने एकदा शुभ कर्म केले की, माणसाने एकदा शुभ कर्म केले की परत शुभ कर्म करीत राहिले पाहिजे. माणसाने एकदा शुभ कर्म केले की परत शुभ कर्म करीत राहिले पाहिजे. शुभ कर्म इतके अविरत करीत राहावे की त्या योगे अंतःकरणातील सर्व इच्छाही शुभ कर्माकडे लागाव्यात. शुभ कर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे. पहा तुम्ही, शुभकर्म जेव्हा चांगलं काम आपण करत राहतो ना, आपोआप असे तरंग तयार होतात, एकदम प्रसन्न वाटते.
सगळंच प्रसन्न वाटते चांगलं. नाही तर मग शुभकर्म जर नाही करत राहिले तर पहा तुम्ही असं निगेटिव्हिटी तयार होते. म्हणजे अशा काहीतरी नर्वसनेस घरातच होत नाही, ते तयार सुरत घरातून होते. ते नर्वसनेस म्हणजे जो एकोपा राहत नाही शुभकर्माचा, तो वास नाही राहत ना, तर मग तो दिसते, ते माहीत पडून जाते का बा थोडंसं निगेटिव्हिटी वाटू राहिली, नकारात्मक वाटू राहिलं. त्याचं कारण असं धम्माचा अभावामुळं. एक जण करते तर मग त्याला बाकीचे करत नाही, तर मग तिथून तो काही असं वाटते बा का हे म्हणते ना चांगल्या माणसाला अशा राहूशा वाटत नाही, मग तो वेगळा राहत असते तो. तर असं एक वातावरण तयार होते. मग एकट्याने प्रवास करा म्हणते. तो काहून म्हटलं आहे भगवंतांनी का जर तुम्हाला जर नाही तुमच्यासारखं वातावरण भेटलं, एवढं प्रयत्न होत, मग त्या व्यक्तीला एकटंच राहावं लागतं. नाही तर मग इतरांना त्यांना फ्रिक्वेन्सी मॅच नाही होत ना, जुळत नाही मग विचार. मग त्याला एक तर मग एकांत त्याच्यात राहते, किंवा मग त्याच घरामध्ये राहून त्याला एक ती अशी खोली पाहिजे मग पेशल राहिले अशा व्यक्तीला, जो एकदम धम्माच्या मध्ये पकलेला असते ना. मग एखादी आई असते, एखादे बाबा असते, किंवा मुलगा असते किंवा मुलगी असते, जो एकदम पकलेला आहे धम्मात परिपूर्ण, त्याला असं चालतच नाही. त्याला मग कसं एकांत असं स्पेशल एक ठिकाण पाहिजे त्याला. भले एका घरात राहत असेल तो, पण त्याला एक एकांतवास पाहिजे. असं ते एक तत्व आहे धम्माचं. अंतकरणातील सर्व इच्छाही शुभ कर्माकडे लागाव्यात. शुभ कर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे. शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका. ते काही जण म्हणतात ना, आपल्याकडून नाही होत बापा पालन, असे म्हणतात काही जण. आता मला तर म्हणतात बा कुठं आपल्याकडून नाही होत म्हणते बा, मी इथूनच हार मानली. आणि मग दवाखान्यात काय जाता मग तुम्ही? तुमच्याकडून जर होत नाही, तुम्ही तोंडानंच म्हणता, मग दवाखान्यात काय जाता? आज जे दारू पितात, सुरा मेरा या मज्ज पमाट ठाणा वीरम सिक्काम समाधी आहे. आता बिमारी चांगल्या माणसाला होते असं नाही आहे, पण हे जाणून लावून घेणं अंगाले, त्याला आपण म्हणतो का दारू सोडून दे बा, तुझ्या सगळ्या समस्या निपटून जाते घरच्या. नाही आपल्याकडून नाही होत. मग बिमार पडल्यावर किडन्या खराब झाल्यावर दवाखान्यात कायले जावा मग, असा माझा प्रश्न आहे. म्हणजे पैसे बर्बाद करायचे, राहिलं सुद्धा वावर विकून टाकायचं, राहिले सुद्धा पैसे खराब करून हे करून टाकायचे खर्च, आणि सगळं हे करून टाकायचं, पुऱ्या पैदल होऊन जायचं. कोणं सांगितलं? म्हणजे पैसे देऊन पहिले दारू विकत घ्यायची, पुरे पैसे गमावून टाकायचे दारूमध्ये, आणि मग राहिले सुचले का आणि किडन्या खराब करून तेही गमावून टाकायचे. हे का दिमागाची गोष्ट आहे काही? याला बुद्धी म्हणते काय? मग काय कामाची गोष्ट आहे? ते हे करू नये. ज्याला समज आहे त्यांनी त्यापासून दूरच राहिलं पाहिजे. शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका. थेंबा थेंबाने पात्र भरते. थेंबा थेंबाने पात्र भरते. थोड्या थोड्या शुभकर्माने शुभकर्म वाढत राहते. थेंब थेंब तळे साचे. लहान लहान शुभकर्म करत राहा, यानं आपोआप काही ना काही चांगलं होते. नाही तर हा जर आपण हात मागे घेतला ना, कोणी ऐकत नाही बा, मग माणूस काही मग काहीच नाही करत. त्याला सगळं सहनच करावं लागेल. निंदा तर पहिले सहन करावं लागते. जो दुरुस्त करण्याच्या मागं असते ना लोकायले, त्यांना पहिले शिव्या खाणं शिकून घ्या. शिव्या खायला लागत. हां, मी खाल्ले आहे बा, काय थोडं माझ्या पोटही भरला. हां, तरी अजून भेटतेच मला, नको देऊ ना बा, त्याला मी आशीर्वाद देऊन टाकतो. तुझे मंगल हो, तुझे कल्याण हो, अजून शिवाय देते. दे बापा, मग त्या मग ठेवून देतो मी, नंतर खाईन. जमा करून ठेवून द्यायच्या पोत्याला, नंतर भूक लागली तेव्हा खाऊन येईन बा अजून. तर जे चांगलं काम करायचं आहे समाजामध्ये, दुरुस्त्या करायच्या आहे, त्यानं एक गोष्ट लक्षात ठेवा का शिव्या खायला भेटन, निंदा होयन, बदनामी होयन, हे सगळं पचवा लागन. मग ते स्त्री असो की पुरुष असो. आणि वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या घटना भगवान बुद्धासोबत झाल्या, ज्या ज्या घटना यशोधऱ्यासोबत झाल्या, जे काही त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप सगळे लागले, ह्या सर्व घटना त्या काळातही लागल्या, त्या आजही लागणार, उद्याही लागणार. त्या सगळ्या सहन करावं लागेल तुम्हाला. ज्यांना चांगलं काम करायचं आहे त्यांनी, तर ते सगळं सहन करायचं. शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका. थेंबा थेंबाने पात्र भरते. थोड्या थोड्या शुभकर्माने शुभकर्म वाढत राहते. जे केल्यानंतर
खंत किंवा खेद वाटत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते, ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे. काय म्हटलं गेलेलं आहे? ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते, ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे. समाधान वाटलं पाहिजे आपल्याला. संध्याकाळी झोपाच्या वेळेस कास काहीतरी केलं बा तर समजून घ्यायचं समाधान वाटलं, झालं व्यवस्थित. जर काहीच नाही केलं तर माणसाला काही झोपही लागत नाही. हे काम करावंच लागते, नॅचरल थिअरी आहे हे. आता मी जर हे करीन नाही तर मला झोपही लागत नाही बरोबर. मला फिरावंच लागते, काहीतरी धम्म कार्य करावंच लागते, धम्म कोणाला ते सांगावंच लागते. तशी झोपच लागत नाही, ते रक्तातच भिनसलं आहे. आता सांग कोणाला तर, नाही तर झोपच लागणार नाही तुले. धम्म सांग, नाही कोणी आहे ना तरी सांग. मी कोणाला सांगत राहा, तुम्ही रस्त्यानं फिरता इकडं तिकडं सांगाच लागते, नाही तर रात्री झोपच लागत नाही. असं वाटते काहीतरी दिवसभर सांगितला बा धम्म कोणाला तरी, ते चांगली गोष्ट आहे. काही जण दिवसभर दारू पिल्याशिवाय झोप लागत नाही, प्यास लागते म्हणजे झोपच लागत नाही. ते नाही तर आता एवढी पेतात, किडन्या खराब होईपर्यंत पेतात. तर म्हणून ते सवय चांगली नाही आहे, ते अशुभ सवय होय. तर त्या तशी झोप लागता कामा नये. झोप लागली पाहिजे जागृत अवस्थेमध्ये. ज्याला सुज्ञीमध्ये राहून झोप लागते तेच कुशल कर्म आहे, तेच शुभ कर्म आहे. तर तसं तिकडं वळलं पाहिजे आपण. कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे. जे कर्म केल्याने पश्चातापाची पाडी येत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते, ते काम चांगले झाले समजावे. ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते, ते काम चांगले झाले असे समजावे. चांगले झाले समजावे. जर मनुष्य शुभ कर्म करीत असेल तर ते त्याने वारंवार करीत राहावे. त्यात त्याने आनंद मानावा. शुभ कर्माचा संचय आनंदकारक असतो. संचय, शुभ कर्माचा संचय आनंदकारक असतो. याचे एवढे टोपले भरले पाहिजे शुभकर्माचे, बम टोपले भरून ठेवा. विचारलं पाहिजे एखाद्याला, का हो एवढे टोपले कायचे होय? गव्हाचे होय का? तांदळाचे होय? कायचे होय बा? डाळीचे होय? तर मग ते म्हटलं पाहिजे नाही, ते शुभकर्माचे होय. शुभकर्मा संचय आहे. आणि ते दिसन कोणाले? जो त्याच्यात आहे तो दिसन. ते नाही बा हाय तर लय मोठा संचय करून ठेवला. मग थोडे वाटायचे, मग शुभकर्म घे, थोडेसे तू घे, हां कितीचे बाय तुले 1 लाखाचे 1 लाख तू घे, असे वाटत राहायचे. मग ते तर ते घटत नाही कधी. त्याचा पहाड उभा करा, पहाड शुभकर्माचा, त्याचा पहाड उभा केला पाहिजे आपण. तर ते मग काय होते माहीत आहे काय? ते इतकं मजबूत राहते का ह्या निंदा फिंदा होतात तर मग ह्या छोटे मोठे आरोप हे असे गळून पडतात. दिसतही नाही ते आजूबाजूला, असं गायबच लागते झुपकन. इतका शुभकर्माचा संशय एवढा वाढून द्या. पहाड बनवा, पहाड. समजलं? काय जण समजलं असं? शुभकर्माचा पहाड बनवा, म्हणजे ते आरोप प्रत्यारोप होतात ना, ते असे गळून पडतात असे खाली. आणि निंदा त्याचीच होते ज्याची काहीतरी उंची आहे. ज्याची उंचीच नाही त्याची निंदा काय? त्याचं काही कामच नाही समाजामध्ये, त्याची निंदाच नाही होत. तो काहीच नाही करत. जो काहीतरी करते त्याचीच निंदा होते. म्हणून हे समजून घ्यायचं का आपण काहीतरी करू राहिलो, निंदा झाली, आपण अजून आनंद झाला पाहिजे. वा वा काय निंदा होऊ राहिली, अधिक झाली पाहिजे. मी अधिक काम करीन, अधिक झाली पाहिजे. मी अधिक काम करीन, अधिक झाली पाहिजे. मी अधिक काम करीन. ही विचार ठेवायचे. सकारात्मक विचार ठेवायचे. नकारात्मक जर विचार ठेवले, निंदा होऊ राहिली, मग रडते. मग एका खोलीमध्ये बसून आता फाशीच घेतो, असे विचार येतात. मग जेव्हा निगेटिव्ह विचार येतात ना, एवढं सगळं काम केल्यावर निंदा होऊ राहिल्या, मला सहन नाही होऊ राहिलं, मग नकारात्मक विचार डोक्यामध्ये येते आणि मग ते घटना घडते. तर सकारात्मक विचार केले पाहिजे. जेवढी निंदा तेवढी उंची, हे गोष्ट लक्षात ठेवायची.
जितकी मोठी निंदा होईल, जितकी मोठी बदनामी होईल, तेवढी मोठी उंची होईल. तर उंची आणि बदनामी आणि निंदा हे सामान्य माणसाची होत नाही, फार उच्च स्तराच्या मनुष्याची होते, मग ती स्त्री असो की पुरुष असो. शुभकर्माचा संचय आनंदकारक असतो. जोपर्यंत शुभकर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही जोपर्यंत शुभकर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात. दुर्दिन म्हणजे वाईट दिवस. जोपर्यंत शुभकर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात. का भोगावे लागतात? आपण म्हणतो ना, बापा इतकं धम्मकार्य करतो, हा भगवंता, तरी एवढे वाईट दिवस, एवढे वाईट दिवस. म्हणजे काहून असते असं माहीत आहे का? तो घडा भराचा असते पूर्ण शुभकर्माचा. तो थोडीशी त्याच्यामध्ये अर्धा भरला असते म्हणून दुःख आहे. अधिक तो भरते मग पावभर राहते म्हणून दुःख राहते. जेव्हा तो पूर्ण घडा भरते, कारण तिथं तेवढा भराच लागते प्रत्येकाला. जेव्हा तो पूर्ण घडा भरते शुभकर्माचा, तेव्हा चांगले दिवस यायला सुरुवात होतात. असंच आहे ते. परंतु त्याचे शुभकार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात. शुभ कार्य परिपक्व झालं की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात. म्हणजे पूर्ण घडा भरला. जसा एखादा मुलगा अभ्यास करते तर त्याला काय होते, त्याला जॉब लागतच नाही. 1 मार्कानं कटन, 2 मार्कानं कटन, 3 मार्कानं कटन. जेव्हा परिपूर्ण अभ्यास होते मग तो लागते, त्याला चांगले दिवस यायला सुरुवात होतात. असंच आहे. म्हणून शुभकार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात. ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने शुभकर्मासंबंधी कधीच बोलू नये. ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने शुभकर्मासंबंधी कधीच बोलू नये. थेंब पडून पात्र भरते. सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे शुभकर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जाते. चांगुलपणाने थोडं थोडं शुभकार्य करीत राहायचं, आपोआप चांगुलपणाने माणूस सगळा भरून जाते. चंदन, धूप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शिलाचा सदाचाराचा सुगंध अधिक असतो. धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो, परंतु शिलाचा सुवास उच्चपदी दरवळत जातो. म्हणून ते शिल दिलेल्या भगवंताने पंचशील, अष्टशील. आता हे असं आहे माहीत आहे का, हे जसं डॉक्टरला प्रॅक्टिस करावं लागते, आयुष्यभर डॉक्टर प्रॅक्टिस करत राहते. कोणताही डॉक्टर परफेक्ट राहत नाही, तो प्रॅक्टिस करत राहते. प्रॅक्टिस. वकील प्रॅक्टिस, जज प्रॅक्टिस, न्याय देण्याची प्रॅक्टिस करत राहते तो जिंदगीभर. का खरंच माझ्याकडून न्याय झाला का बा याचाही विचार करावा लागते. माहीत आहे मग दुसरा जज आल्यावर ते निर्णय बदलवते. एका जजानं दिलेला निर्णय दुसरा जज बदलवते. प्रॅक्टिस. वकील प्रॅक्टिस करत राहते आयुष्यभर. हे सुद्धा भगवंताचा धम्म, हे प्रॅक्टिस आहे, साधन आहे. कोणीच या जगामध्ये धम्माचं परिपूर्ण असं पायरी एकदम पूर्ण हे होईल बा, एक पायरी होऊन जाईल पूर्ण, चालत राहायचं, प्रॅक्टिस चालूच राहते, कधीच संपत नाही. असं कोणी म्हणू पण नाही मला सगळं धम्म कळला, तो बेवकूफ आहे. मग झाला बुद्ध. मग बुद्ध भगवान बुद्ध झाले. मग ते ज्यानं म्हटलं का मला पूर्ण धम्म कळला त्याच्या पायाच लागा. झालं बा तुम्ही बुद्ध झाले. आता बुद्धाशिवाय दुसऱ्याला करूच शकत नाही. ते झाले मग सम्यक संबुद्ध. म्हणून आपण धम्मामध्ये प्रॅक्टिस करत राहतो. अशुभ हे शूद्र समजू नका. अशुभ हे शूद्र समजू नका. ते मजकडून घडणार नाही.
अशुभ हे शूद्र समजू नका, ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका. थेंबा थेंबाने भांडे भरते, थोडे अशुभ घडता ते वाढत राहते. म्हणजे अशुभ हे शूद्र समजू नका. समजलं काय वाक्य तुम्हाला? समजलं काय? अशुभ हे शूद्र समजू नका म्हणजे कमजोर नका समजा त्याले. अशुभ जे कर्म आहे ना त्याला कमजोर नका समजा, लय ताकदवर आहे ते. अशुभ हे शूद्र समजू नका, ते मजकडून घडणार नाही असे समजू नका. थेंबा थेंबाने भांडे भरते, थोडे अशुभ घडता ते वाढत राहते. ते म्हणते ना मला दारूचं व्यसन लागू शकत नाही, मग काय घे ना दोस्ता खातीर झाकणभर, आणि ते एवढी घेतो बा, मग झाकणभर घेते, मग 2 झाकण चालली, मग अर्धी पावटी चालली. काय रे बा तू म्हटलं तू लागत नाही कसा? अहो घेतली मी दोस्ता खातीर, झाला गेला बाबा. झाकणापासून सुरुवात झाली होती, क्वार्टरवर गेला, पहिले इंग्लिश पे, मग देशीवर आला, मग गावरांनी. असं होते ते. म्हणजे उलिशापासून व्यसन कसं लागते, कसा वाहून जाते माणूस सांगता येत नाही. म्हणून अशुभ जे कर्म आहे ना हे ताकदवर आहे, ते लवकर माणसाला चिपकते. मग ते स्त्री असो की पुरुष असो बट्टच चिपकते ते, कारण लय ताकद आहे याचीवाली अशुभ कर्माची. म्हणून बघा तुम्ही एकामागं एक तुम्हाला का नाही सिगरेट खर्रा हे दिसणारच तुम्हाला, हे वाढलेलं दिसन तुम्हाला व्यसन, लय प्रमाणात व्यसन आहे. का? कारण ते लवकर अंगाला लागते, अशुभ कर्माकडे वळले आहे ते. म्हणून म्हटलं गेलं आहे अशुभ हे शूद्र समजू नका, ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका. थेंबा थेंबाने भांडे भरते, थोडे अशुभ घडता ते वाढत राहते. ज्याच्या योगाने मागाहून खेद किंवा खंत वाटते, ज्याच्या योगाने मागाहून खेद किंवा खंत वाटते, आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो, असे काम करणे बरे नाही. शोक करावा लागतो, शोक करावा लागतो असे काम करणे बरे नाही. म्हणजे ज्यापासून बा शोक दुःख उत्पन्न होईल असे काम करू नका म्हणते. असे काम करणं बरे नाही. शोक करावा लागतो असे काम करणे बरे नाही. जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किंवा वागू लागला तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरामागून गाडीचे चाक धावत असते त्याप्रमाणेच अशा माणसाच्या मागून दुःख धावत राहते. एखादा जर माणूस वाईट मार्ग लागला, जसं दुःखाचं चाक सावली तशी सावली येत राहते आपल्या मागं, तसं दुःख येत राहते. मग थेंबा थेंबाने दुःख वाढत राहते. त्याला काय वाटते, नाही होत मायको, नाही होत, गेला भाऊ. म्हणून ते पंचशील अष्टशील त्यासाठी दिलेले आहे. का? प्रामाणिक राहा एकामेकासोबत. पती पत्नी असेल एकामेकासोबत प्रामाणिक राहा, त्याचसाठी म्हटलं गेलेलं आहे ते. जर भटकला दोघापैकी एक झालं, मग भांडे वाजून चालून जाते. आणि भांडे वाजले का ते जास्तच वाजते, मग अधिक जास्त वाजते. आणि मग त्याच्यापासून लय वाद विवाद कलह, ते झिपुट्या पकडणं काय काय चालवून जाते. भांडणं होते, पाहिले आहे बाबा मी, कुठं दिसतात कुठं कुठं, मग लय कलह त्याच्यातपासून. म्हणून ते म्हटलं आहे का ते आपण दूर राहा तुम्ही. भगवंत म्हणतात तुम्ही त्या जवळी जाऊ नका, तो विचार पण करू नका. म्हणून त्यामध्ये पंचशील दिलेलं आहे. उपोषण अष्टशील हे पती पत्नींना तर फार बारीक पाळावं लागते. त्याच्यामध्ये लय बारकायला पाळावं लागते त्या गोष्टी, आणि ते पाळाव्याच लागतात. नाही पाळलं नुकसानच नुकसान होते. म्हणून फार ही नाजूक बाब आहे. म्हणून त्यामध्ये आपण ते पाळले पाहिजे. पापाला अनुसरू नका, पापाला अनुसरू नका. या बाबतीत अनवधानी राहू नका. मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका. दुर्विचाराने दमन, दुर्विचारांचे
दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. म्हणजे वाईट विचार जर उलिशी येत असेल त्याला लगेच दाबून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. घाई करा म्हणते. म्हणजे चांगल्याकडे वळण्याची घाई करा. वाटून राहिलं बा हा वाईट मार्ग इकडं न जाता पटकन चांगल्याकडे जाण्याची घाई करा. शुभ कर्म करा. लगेच घाई केली पाहिजे. जेवढी घाई एखाद्या टाकीवर पिक्चर पाहण्याची आपण करतो, चल बाई लवकर पिक्चरला, चांगला पिक्चर आहे सुटून जाय, त्याच्यापेक्षा जास्त घाई म्हणते चांगले कर्म करण्याची करा. ज्या गोष्टीची आपण सर्वात जास्त घाई करतो त्याच्यापेक्षा जास्त घाई चांगले कर्म करण्याची करा म्हणते, असं म्हटलं गेलेलं आहे. परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. जो शुभ कर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये रममान होते. जो चांगल्या कर्मामध्ये चांगल्या कार्यामध्ये मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये रममान होते. जे कृत्य केले असताना खेद खंत वाटते, ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो, ते काम करणे इष्ट नव्हे. शोक करावा लागतो ते काम करणे इष्ट नव्हे. पाप कर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत सुख दिसत राहते, परंतु ज्यावेळी त्याची पापे परिपक्व होतात त्यावेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही. दुःखाशिवाय काहीच दिसत नाही म्हणते, असं म्हटलं गेलेलं आहे. हे जे पहिली लाईन आली होती, अशुभ हे शूद्र समजू नका. इथं वर्णवादी व्यवस्थेनुसार शूद्र म्हटलं गेलेलं आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र थोपवलेलं आहे शूद्र. पण शूद्र कशाला म्हटलं गेलेलं आहे? कमजोर. मग जाणून बुजून शूद्र शब्द, कमजोर शब्द थोपवण्यात आलेला आहे. याचा अभ्यास झाला पाहिजे. जे शूद्र वर्णवादी व्यवस्थेनुसार शूद्र हे थोपवण्यात आलेलं आहे. शूद्र म्हणजे कमजोर. मग आपण कमजोर आहोत का? आपण तर कमजोरापेक्षाही बाहेर. अतिशूद्र, कमजोर बी नाही, कमजोरापेक्षाही गेलेली, म्हणजे काहीच पर्याय नाही अशी अवस्था. शब्द कसा आहे तो, अशुभ हे शूद्र समजू नका. कमजोर. तर हे बाब लक्षात घेतली पाहिजे. याच्यावर खूप मोठ्या चर्चा करण्याला एक विषय आहे तो. अशुभ मजपर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलत माणसाने अशुभाला कमी लेखू नये. थेंबा थेंबाने भांडे भरते. अगदी अल्प अल्प दुष्कृत्ये करता करता मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो. माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून परावृत्त करून शुभ कर्मासंबंधी प्रवृत्ती वाढविण्याची त्वरा करावी. जर माणूस शुभ कर्म आचरण्यात आळस करू लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रममान होते. माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत परत पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये. पापाची वाढ ही दुःखकारक होते. पापाची वाढ ही दुःखकारक म्हणजे अकुशल कर्म. काय होते बा, काय होते? काही मग लहान लहान लेकरं असतात, सिगरेटा पितात. आता काही कॉलेजच्या मुली पण पितात, फॅशन झाली म्हणते आता, पितात लपू लपू. मग त्याला वाटते काय होते एक वेळा पेलं तर वाढता वाढता असं व्यसन वाढते, मग ते हायफाय व्यसन जाते. म्हणून हे करू नये. म्हणून उपोषत आहे. मुलांना पण उपोषत शिकवा. मुलं घरी आपल्या नजरेमध्ये राहतात, शाळेमध्ये गेल्यानंतर, कॉलेजमध्ये गेल्यानंतर लक्ष. म्हणून लापरवाही करू नका. जशी समज तयार झाली लेकरायची पहिलीपासून त्याला उपोषत शिकून टाका. अष्टशिलेचा त्याला मराठी अर्थसुद्धा सांगा. अष्टशिलेचा मराठी अर्थ काय हा सुद्धा त्यांना सांगा, जेणेकरून नंतर पश्चातापाची वेळ येणार नाही. आतापासूनच प्रॅक्टिस. आपण काय म्हणतो नंतर पाहू काय होते.
म्हणजे विश्वास नाही असं त्याचा अर्थ होते. मग 4 दिवस तर प्रॅक्टिस उपवासाची सुरुवात करून टाकायची आणि अष्टशील रेग्युलर पालन करायला सांगायचे. 4 दिवस उपवास पाळायचे 12च्या अगोदर जेवणाचं, आणि अष्टशील मुलामुलींना काही रेग्युलर द्यावं लागते, रेग्युलर पालन. आता शिथिल कोणत्या शिलामध्ये शिथिल आहे माहीत आहे काय? ज्या मुलांना डान्सर बनायचं आहे, नृत्यगीतं वादितं, त्यांना हे शील शिथिल आहे. पण जे 5 शिला आहे हे बंधनकारक आहे मुलामुलींना. कोणते? हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, अब्रह्मचर्याचं पालन, खोटं बोलू नये आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नये. हे एकदम कडक आहे. हे रेग्युलर त्यांना पालन करावं लागते. हे त्यांना अष्टशिलामध्ये तयार करायचं आणि त्याच्यात मग बाकीच्या 3 शिलाचा अभ्यास करून त्यांना सांगायचं कुठं शिथिल आहे, कुठं बंधनकारक आहे. 4 दिवसाला बंधनकारक आहे, अशा प्रकारे त्यांना ते हे करायचं. आणि ज्यांना मग तिकडं वळायचं नाही आहे नाचगाण्याकडे, त्यांना मग ते बंधनकारक आहे. याच्यापासून हानी टळते, नुकसान होत नाही आणि हे शिलक आणि माणसाने वाचवतात. तर याचं काही आपण अभ्यास करून त्यांना लेकरांना सांगितलं पाहिजे. कुशल कर्म करीत जा, अकुशल कर्म करू नका. कुशल कर्मे करणारे इहलोकी धन्यता पावतात. म्हणजे कुशल कर्म करीत जा म्हणते, अकुशल कर्म करू नका. कुशल कर्मे करणारे इहलोकी धन्यता पावतात. कामुकतेने दुःख निपजते, कामुकतेने भय निपजते. कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यापासून विमुक्त होतो. भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वात मोठे दुःख आहे. हे सत्य उमगले की निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते. काय म्हटलं गेलेलं आहे? भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे. संसार सर्वात मोठे दुःख आहे. हे सत्य उमगले की निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते. ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मूल्यवान रत्नाचा भंग करते, तसे स्वनिर्मित स्वपोषित पापकर्त्याचा नाश करते. ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मूल्यवान रत्नाचा भंग करते, वज्र एखाद्या मूल्यवान रत्नाचा भंग करते, तसे स्वनिर्मित स्वपोषित पापकर्त्याचा नाश करते. म्हणजे जो अकुशल कर्म करत राहतो त्याचं सुद्धा पोचलेलं आहे ते लेकरू अकुशल कर्माचं. मग आता अकुशल कर्म किती प्रकारचे आहेत, किती प्रकारचे लेकरं पाळून राहिला तो? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. तेवढ्या लवकर मग त्याचा नाश होते. म्हणून म्हटलं गेलं पापकर्त्याचा नाश करते. स्वपोषित स्वनिर्मित पापकर्त्याचा नाश करते. मग त्याच्यात पडू नका बा, कारण ते चांगलं वाटते. जेव्हा ते पूर्ण भरते घडा आणि फटकन फुटते, मग तो स्फोट होते. हानीच हानी, दुःखच दुःख, वेदनाच वेदना. काही वेदना अशा असतात का पश्चातापाची सुद्धा वेळ येत नाही. हिंसेमध्ये रूपांतरित होते, हिंसेमध्ये. मग तिकडं जाऊ नये, दूर राहा, तिकडं वळूच नका. इतकं बारीक आहे आणि ह्या सगळ्या बाबी समजून घेतल्या पाहिजे आपण. म्हणून लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी याच्यावर काम केलं पाहिजे. म्हणून लेकरांना या सगळ्या गोष्टी शिकवा. ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते, त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोचवितो. काय म्हटलं आहे? ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोचवितो. एखाद्याच्या अंगात दुष्टपणा असन, त्याचा कोणी जर शत्रू असेल ना, तोही पाहते बरं झालं, बरं झालं. मग काय त्याला संधी द्यायची आपण? त्याला आनंद उरायला सामन्याला पाहून.
असंच पाहिजे तुझे. त्यानं काय केलं? अकुशल कर्म केलं, स्वतःले संपून टाकलं. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते, त्याप्रमाणेच ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोचवितो. मग तिकडं जाऊच नका, तिकडं ओढूच नका, ज्याच्यापासून आपली हानी होईल आणि आपल्या शत्रूलाही आनंद होईल. तर हे याच्यासारखी हार नाही कोणती. मग त्यानं न हारवता तू हारला ना, त्याने तुला न हरवता तू तसाच स्वतःच्या दुर्गुणानं हारला, स्वतःच्या अकुशल कर्मानं हारला. काय कामाची गोष्ट आहे? मग तिथं अंगात जोरही राहत नाही. आणि इतका हँडसम दिसणारा, इतका वैभवशाली असणारा व्यक्ती मग एकदम मातीमोल होऊन जाते. आणि म्हणून का नाही ह्या बाबीवर का नाही कुशल कर्माचा कुशल कर्म याचा पहाड बनवा. का तो पहाड कोणीही हालू शकणार नाही, कोणीही पाडू शकणार नाही. दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात. दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात, परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्ये असतात ती मात्र करायला कठीण असतात. हिंसा करणं सोपं आहे, हिंसा न करणं कठीण आहे. जा छोड़ दिया ते को. एखाद्याला माफ करणे कठीण आहे. समजून घ्या, पती पत्नी असन, एक जर दोघातलं वाईट असन, हिंसा करायची प्रवृत्ती उत्पन्न होते. माफ करणे कठीण आहे. माफ करणेच म्हणजे धम्म आहे. माफ करून द्या, माफी मागा, धम्म आहे. माफ करून द्या, धम्म आहे. असं आहे ते. दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात. वाईट काम सोपं आहे करणं. हिंसा करणं सोपं आहे, खोटं बोलणं सोपं आहे, चोरी करणं सोपं आहे, व्यभिचार करणं सोपं आहे, व्यसन करणं सोपं आहे. पण याच्यापासून अलिप्त राहणे परिश्रम आणि कठीण आहे. कठीण कामाचं स्वीकारलं पाहिजे तरच माणूस. सोपं काम तर कोणी करते, त्याला जनावरमध्ये मोडते. मग ते त्या लेवलचे झाले. मग कठीण काम स्वीकारा. ज्यानं कठीण कामाला जिंकलं, कठीण काम करून ज्यानं जिंकलं तोच योद्धा, त्यालाच खरा योद्धा म्हणतात. आणि त्याकडे आपण वाटचाल केली पाहिजे. परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्य असतात ती मात्र करायला कठीण असतात. म्हणून आपण कठीण काम स्वीकारलं पाहिजे. म्हणून ते भगवंताची एक नरसिंह गाथा आहे. बुद्धाचं पुत्र होण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. बाबासाहेबांचे लेकर तर हाच आपण. बाबासाहेबांचे लेकर होणंच कठीण आहे. बाबासाहेबांचे लेकर होणंच कठीण आहे. तर तिथून आपण बुद्धाचे पुत्र होण्याकडे वाटचाल आपण तयार केली पाहिजे. येणारी पिढी. या देशामध्ये एक मुलगा भगवान बुद्धाचा पुत्र, एक मुलगा बाबासाहेबांचा पुत्र झाला पाहिजे. एक मुलगी भगवान बुद्धाची, एक मुलगी बाबासाहेबांची झाली पाहिजे. अशी चळवळ निर्माण करा, तरच बाबासाहेबांचा जो रथ आहे हा पुढे जाईल. हा रथ पुढे नेण्यासाठी हे करणं फार आवश्यक आहे. दोन मुली असतील तर एक मुलगी बाबासाहेबांची तयार करा आणि एक मुलगी करा भगवान बुद्धाची तयार. दोन मुली असतील तर दोन मुलं असतील तर एक मुलगा भगवान बुद्धाचा, एक मुलगा बाबासाहेबांचा तयार करा. बॅलन्स राहील समाजामध्ये, बिघडणार नाही, परिपूर्ण मजबूत राहील. एक मुलगा कलेक्टर तर एक मुलगा धम्माच्या मार्गी. ही विचारशैली तयार झाली पाहिजे भविष्यात. नाही तर पहा तुम्ही, एक पोरगा चांगला आहे तर एक पोरगा पावटी आहे का नाही. मग असे पावटी मारल्यापेक्षा इकडं धम्म प्रवासामध्ये
आयुष्य घालवणं उत्तम आहे ना, उत्तम मंगल आहे. तर ही भावना का नाही बा, ही तयार करा, म्हणजे व्यसनापासून दूर राहते. त्यासाठी सगळं हे यंत्रणा तयार झाली पाहिजे. आणि म्हणून काय केलं तर बाबासाहेबांनी ह्या सगळ्या मातृसंघटना तयार केल्या. पण या मातृसंघटनाचे का नाही विद्वान लोकांना का नाही आपापलेच तयार करून टाकले. ते एकत्र कधी होतील याच्यावर काम झालं पाहिजे. आणि याला समाज एकत्र करू शकते. समाजांनी ह्या जे मोठे मोठे पदावर बसलेले यांना प्रश्न करायला पाहिजे का तुम्ही एकत्र का नाही बा. बाबासाहेबांचं एकच समता संमेलन होतं, ते एकत्र कधी येईल याच्यावर काम झालं पाहिजे. सगळे एकच ड्रेस कोड, तरच बाबासाहेबांचं कार्य पूर्ण होऊ शकते. तसं नाही होऊ शकत. जुळणं चांगलं आहे, पण ते एकत्र करणं हे सगळ्यात चांगलं आहे. एकच असलं पाहिजे ना घर, अलग अलग घरं काही कामाची नाही. बाबासाहेबांचं एकच समता संमेलन आहे, त्याला एकत्र करण्यासाठी सगळं समाज एकवटला पाहिजे. एकच बाबासाहेबांची भारतीय बौद्ध महासभा आहे, एकच बाबासाहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे. याच्या अंतर्गत सगळं असलं पाहिजे. जेवढे भारतामध्ये संघटना आहेत जे बाबासाहेबांचं नाव घेऊन त्यांच्या विचारधारेवर काम करतात, या असायला हरकत नाही. पण ह्या समता संमेलनाच्या अंतर्गत असल्या पाहिजे. मग ते बामसेफ असो, इतर कोणत्याही संघटना मोठमोठ्या असो, सगळ्या संघटना बाबासाहेब मेन आहे. समता संमेलनाचे संस्थापक बाबासाहेब आहे, इतर संघटनाचे संस्थापक बाबासाहेब नाही आहे. ज्या संस्थेला बाबासाहेबांचं नाव लागलेलं आहे ते संस्था सगळ्यात मोठी असते. त्याला मजबूत केलं पाहिजे, त्याची ताकद वाढवली पाहिजे. समता संमेलनाच्या अंतर्गत सर्व संघटना काम केल्या पाहिजे. ही विचारशैली बाबासाहेबांची आहे. ह्या विचारानं काहून नाही होत बघा, काहून तुम्ही वेगवेगळे काम करता. बाबासाहेबांच्या विचारालाच तुम्हाला पुढं घेऊन जायचं आहे ना, ते एक सूत्रीपणानं काम झालं पाहिजे ना व्यवस्थित. ते व्यवस्था तयार करणे आणि ही व्यवस्था तयार करण्यासाठी त्याग फार महत्त्वाचा आहे. पद भोगणं सोपं आहे, पदाचा त्याग करणं कठीण आहे. आणि ज्या दिवशी या देशामध्ये त्यागी लोक तयार होतील ते पद भोगण्यालायक राहतात. पद भोगणारे महत्त्वाचे नाही आहे, पदाचा त्याग करणारे लोक जेव्हा त्यांना आपण म्हणतो तुम्हीच हे पद स्वीकार करा, तो मनुष्य चांगल्या प्रकारे ते मातृसंघटना चालवू शकते. असे लोक तयार करा, असे तयार झाले पाहिजे. आणि जेव्हा हे सगळं एकसूत्रीपणानं होईल तेव्हा बाबासाहेबांचा हा भारत परिपूर्ण निर्माण होईल. परिपूर्ण सगळे जुळतील आणि मग आपल्याला कोणीही हलवू शकणार नाही, कोणीही कमजोर करू शकणार नाही, कोणीही आपल्याला गुलाम करू शकणार नाही. अशी व्यवस्था बाबासाहेबांनी अगोदरच तयार करून ठेवलेली आहे. त्याच्यावर फक्त चालावंच लागते. यांच्याकडून चालणंही नाही उरायला. एक ह्या गल्लीत, एक त्या गल्लीत, एक त्या गल्लीत, एक त्या गल्लीत, सगळे तुकडे पाडून ठेवलेले आहे. बोला लागल तरच एकत्र येते. म्हणून बाबासाहेबांच्या मातृसंघटना ह्या ताकदवर जास्तीत जास्त झाल्या पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करूया. इथेच थांबतो. साधू साधू साधू.